तुझी संगती झाली आमुची निचिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. यौंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुतां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां. अन्याउच हस्तचरण श्रवण त्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वर पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगाकारू प्रथमन मानय, पांडुरंगाकारू प्रथमन बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास. जन्म जन्म मुहि दीजियो श्री वृंदावन को बास. मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता. ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जाए. लाली मेरे लाल की जित देखूं उत लाल. मैं देखन गई लाल को मैं हो गई लालम लाल. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी
चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगतवंदनीय तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये गोपाळ भगवंताच्या संगतीचं महत्व तुम्हाला आणि मला सांगत आहेत. विठाल विठाल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला नाम जप यज्ञ सोहळा आणि त्यामधील काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा पंढरीनाथ भाई यांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. काल्याचं कीर्तन तर आहेच, पण वैकुंठवासी सुब्राव विठोबा म्हस्के यांच्या पुण्यतिथीचाही हा दिवस आहे. म्हणून दुग्ध शर्करा योग पुण्यतिथीही आहे आणि कालाही आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. विठाल विठाल संप्रदायामध्ये काही अलिखित परंपरा आहे, त्यामध्ये ही एक अलिखित परंपरा आहे की पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा 1, 7व्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा 2 आणि काल्याच्या कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. बसणारे मंडळी, भगवान श्रीकृष्णाने रांगत असताना गोधने चारत असताना गोकुळामध्ये जे चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार करायचा. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात गड्यांनो की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले आणि महाराजांना सांगत होते, महाराज हे स्वर्गाचं अमृत आहे, स्वर्गातील अमृत तुम्ही राजा परीक्षितीला पाजा, राजा परीक्षिती अमर होऊन जाईल आणि ते भागवत अमृत आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती सुंदर आहे पहा. शुकाचार्य सांगतात, बाबा वसुधा को कथा लोके को काचक्व मनीर महान ब्रह्म रातो विचारेन तदा देवांजहा सह. अरे कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत, दोघांची बरोबरी होणार नाही. हिऱ्याची आणि गारगुटीची बरोबरी कधीच होणार नाहीये. मग स्वर्गातील लोकांना जे दुर्मिळ आहे ते जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर खरं सांगू का, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषो वेदावय. थोडा किंचित विकोदे अज्ञान धौंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. बसणारे मंडळी, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषो वेदावय. अज्ञान हेतु कृत मोहम्मदांध कारणाशं विदाय हित दो देते विवेका. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो. या जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहे. काहींना नरदे मिळाला नाही कळाला नाही 1, काहींना मिळाला पण कळाला नाही 2 आणि काहींना कळाला पण मिळाला नाही 3. एवढं गोड नियोजन आंबेगावकर मंडळी, अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मग आपल्या गावाच्या 10-12 म्हशींनी विचार केला का पुरुषोत्तम महाराज बुलढाण्याहून आले, चला आपण काल्याच्या कीर्तनाला जाऊ, थोडं सांबर भात खाऊ. म्हशीच्या योनीमध्ये ज्ञान नाहीये. मी 4 पायाच्या म्हशीचा विषय सांगतोय बरं. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिते. त्यांना काहीच कळत नाहीये. काहींना या नरदेहाचं महत्व कळालंय पण त्यांना मिळालं नाही. महाराज सांगतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद कीचा देह देव इच्छिताती इच्छिताती बाय आम्ही जन्म आलो. मिळाला नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. देवांना कळालंय की इथं जे कीर्तन आहे
इथं जे भागवत, इथं जे रामायण आहे ते कुठंच नाहीये. अरे सुरा नामपी दुर्लभा, हा सुरा म्हणजे देव. देवादिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ गड्यानो त्या जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान जगामध्ये कोण आहे? काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही एक, काहींना कळाला पण मिळाला नाही दोन, ते देव. आणि आपण सगळ्यात अभागी लोक असे आहोत की आपल्याला नरदे मिळालाय पण याचं महत्व कळालं नाही. महाराज सांगतात, औट हात का मानव देह, तू तर यांचा आवाज कमी कर. भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, भजमन नारायण, ओ भजमन नारायण. माय बाप, एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय, पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळे महाराज सांगतात, तो या झाला पाटा बाधिकेचा, ओ तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा. झाला फाटा बाधिकेचा. बसणारे मंडळी, एवढा अनमोल किमतीचा नरदे जगाच्या मालकाने दिला. पण खरं सांगू का, जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला कधी महत्व कळत नाहीये. जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी कधी माणसाला महत्व कळतच नाहीये. एका गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. लक्ष देऊन ऐका. सगळ्यात घाणेरडी निवडणूक, सगळ्यात हलकट निवडणूक कोणती असेल तर ग्रामपंचायतची. खायला काही भेटत नाही, लोक भांडणे केल्याशिवाय राहत. जिल्हा परिषदची निवडणूक चांगली, पंचायत समिती चांगली, आमदारकीची चांगली, खासदारकीची चांगली, राष्ट्रपतीची चांगली, पंतप्रधानाची चांगली. पण सगळ्यात हलकट निवडणूक कोणाची आहे? ग्रामपंचायतची, सरपंचाची. खायला काही भेटत नाही. आतापर्यंत एखादा माणूस सरपंच झाला, त्याने 100 एकर जमीन घेतली. एक सरपंच दाखवा ना. हा सरपंच झाला, 10 एकर इकली. नावासही सांगतो तुम्हाला. माझी आई 1,500 रुपये सरपंच झाली होती. किती हजारात? 1,500. महाराजाची माय म्हणून लोक म्हणे चला चांगली आहे, मस्त, दिलं तिला सरपंच करून. तिला काही येत नव्हतं. सरपंच झाल्यावर सही मी शिकवली. बरोबर आहे का नाही? मग कोणी दाखला मागायला आलं, कोणी हे करायला आलं की त्याला घरी आलं की चहा. आता घरी महाराजाचं घर म्हणल्यावर चहा पाणी वगैरे द्यायचं. 3 वर्ष झालं तिच्याकडून काहीच जमलं नाही. म्हणलं माय, एक तर तूही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही, कशाला थांबती या पदावर. तिचा राजीनामा घेतला आणि दुसऱ्याला देऊन टाकलं. म्हणजे सगळ्यात घाणेरडी निवडणूक कोणाची? सरपंचाची. एका गावामध्ये सरपंचाची निवडणूक लागली. कशासाठी सांगतोय? काही गोष्टी प्राप्त असतात पण महत्व कळत नाहीये. आणि दोघा पार्ट्यांचा प्रचार एवढा जोरात चालला, येऊन येऊन येणार कोण? आमच्याशिवाय आहेच कोण? बरं, ग्रामपंचायतचं मतदान काय असं हजारानं नसतं. 150-120 मताने ग्रामसेवक निवडून येतो, एक ग्रामपंचायत सदस्य निवडून येतो. बैठकीत बसले ते म्हणतात खालच्या वाड्याचे 10. कसं विचार करतात माहिती का? खालच्या वाड्याचे 10, वस्तीवरचे 20 आणि त्या बौद्ध वाड्यातले 20-25 मतदान पडले की आलं आपलं सीट निवडून. असे मीटिंग करतात. सरपंच पदाचा जो उमेदवार होता त्यानं मतदान मोजलं. त्याच्या वार्ड मधली एक म्हातारी शेतात राहत होती.
त्यानं विचार केला, या म्हातारीनं जर आपल्याला मतदान केलं तर आपलं सीट लागणार. म्हणजे पोराने स्कॉर्पिओ काढली आणि म्हातारीकडे गेले. ए माय, तू जर आमच्या बाबाला मतदान केलं ना तर आमचं सीट निवडून येईल ग. तिनं हात जोडले, भाऊ मी तुम्हालाही मतदान करणार नाही, त्या पडक्याच्या पार्टीला नाही, अपक्षांना करणार नाही. पोरं म्हणले, का ग? म्हणे तुमच्यासारखे लबाड या महाराष्ट्रात दुसरे कोणीच नाही म्हणे. निवडणूक होस तर जवळ येतात, निवडणूक झाली की 5 वर्ष कुठं तोंड काळे करता दिसत. पोरग हुशार होतं, कार्यकर्ता लय हुशार होतं. म्हणे, ए माय, अगं वेड्यासारखं नको करू, तू जर मतदान दिलं ना तर 5 ग्रॅम सोन्याचे मणी देतो. आता सोनं 1,30,000 झालं माया हो. आणि 5 ग्रॅम मनी म्हणल्यानंतर म्हातारी चकाळली ना. जशी म्हातारी उचलली तशी गाडीत टाकली. आणि गाडीत टाकल्यानंतर पोराने सांगितलं, चला ग्रामपंचायतच्या केंद्रासमोर, मतदानाच्या केंद्रासमोर घेऊन गेले. म्हातारीने सांगितलं, माय आपली निशाणी घोडा आहे बरं. काय? आपली निशाणी घोडा आहे, घोडा पाहायचा आणि डेअरीवर शिक्का मारायचा. म्हातारी म्हणे, काळजी करू नका. मतदान केंद्रासमोर नेलं, पोरानं म्हातारीचा हात धरला, मतदान केंद्रामध्ये नेलं. पहिलं कमळ पाहिलं, धनुष्य पाहिलं, मशाल पाहिली, इंजन पाहिलं, सगळं पाहिलं. आणि शेवटच्या कोपऱ्यात काय होता? घोडा होता. आता पहिल्या काही मशनी नव्हत्या, त्याच्यामुळे मॅनेज व्हायचा काही विषय नव्हता. बरोबर आहे का नाही? मसनीमुळे लोकांचा विश्वास नाही राहिला ना लोकांचा. महाराज आता कोणालाही मतदान करा, मतदान तिकडच जातं. काय करणार लोक? म्हणजे निवडणुकीची गरजच नाही राहिली. बरोबर आहे का नाही? कोणालाही मतदान करा, मतदान कुठं जातं? तिकडच जातं. म्हातारीनं घोडा पाहिला, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. म्हातारीनं घोडा पाहिला, पण म्हातारीनं घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा तर म्हातारीनं स्वतःच्या डेअरीवर मारला आणि म्हातारी बाहेर आली. एवढे पोरं आनंदात बाबा 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 बाबा. जसं म्हातारी स्कॉर्पिओ मध्ये घातली तशी विट्याला घेऊन गेले. सोन्याच्या दुकानामध्ये, आवाज कमी कर, सोन्याच्या दुकानामध्ये घेऊन गेले. म्हातारीला 5 ग्रॅम सोन्याचे मणी केले आणि म्हातारीला सोडण्यासाठी शेतात गेले. त्यातलं एक पोरग हुशार होतं. ए आई, तू नक्की आम्हालाच मतदान केलं ना? अरे हो रे बाळा, माळकरी बाई आहे रे मी, पंढरपूरची वारी करते महिन्याला. मला 5 ग्रॅम सोन्याचे मणी दिले तुम्ही आणि मी खोटं का बोलू? म्हणजे तुमचा असा गोड गैरसमज आहे. लोक पैसे घेऊन मतदान करतात असं जर पुढाऱ्यांचा गोड गैरसमज असेल तर तो मोठा गोड गैरसमज आहे. लोक सगळ्याचेच पैसे घेतात. लोक कोणालाच नाराज करत नाही, सगळ्याचे पैसे घेतात आणि ज्याला फुली मारायची त्यालाच मारतात. महाराज अवघड झालं. 10-12 दिवसापूर्वी आळंदीचं इलेक्शन झालं, खोटं सांगत नाही. एका मताला 40,000 रुपये दिले. महाराज किती रेकॉर्ड ब्रेक झालं. भारतात एवढे पैसे कोणीच नाही वाटले. एका मताला किती? आणि आता 40,000 मतदान देऊन जर एक नगरसेवक निवडून आला, कशी इंद्राणी शुद्ध होईल हो? कशी वारकऱ्यांची व्यवस्था होईल? महाराज अरे 1,500-2 हजार मतासाठी जर त्याला 5 कोटी खर्चावं लागतात तर त्याला 5 वर्षात 50 कोटी कमवणं आहेच का नाही? म्हणजे तीर्थक्षेत्र जो आराखडा येतो कार्तिकीचा, तो वारकऱ्यांच्या सेवेत नाहीच, यांच्या खिशातच जातो. महाराज म्हणून खरं सांगू का, जोपर्यंत या देशातले लोक पैसे घेऊन मतदान करतात तोपर्यंत या देशातल्या लोकांनी विकासाची अपेक्षा अजिबात करायची नाही. गाड्या लक्ष देऊन ऐका. आणि मग काय म्हातारीला सांगितलं. म्हातारी म्हणे, बाळा 5 ग्रॅम सोन्याचे मणी दिले रे, खोटं कशाला बोलू? नक्की आम्हालाच मतदान केलं माय? हो रे बाळा, मी तुलाच मतदान केलं. आई नक्की आम्हालाच मतदान केलं ना? अरे हो रे बाळा, मी तुलाच मतदान केलं. आई नक्की आम्हालाच मतदान केलं ना? असं 10-12 वेळेस विचारल्यानंतर जुनी म्हातारी होती, 60-70 वर्षाची म्हातारी रागवली. अरे हो ना रे म्हणे, मेल्या तुला का खोटं वाटतं का? हे बघ म्हणे डेअरीवर शिक्का. कार्यकर्ता तर डायरेक्ट कोमातच गेला. तो म्हणे, माय अहो तुला तुझ्या ढेरीवर नव्हता मारायचा सांगितलं ग, तुला घोड्याच्या ढेरीवर शिक्का मारायचा सांगितलं होता. उदाहरण संपलं. माझ्या कीर्तनाकडे या. म्हातारीला मतदान करण्याचा अधिकार होता का नाही हो? बोलत चला ना. म्हातारीला मतदान करण्याचा अधिकार होता. म्हातारीला चिन्ह माहीत होतं का नाही? हां. म्हातारीला मतदान केल्यानंतर 5 ग्रॅम सोन्याचे मणी भेटणार होते का नाही? म्हातारीला अधिकारही होता, म्हातारीला चिन्हही माहीत होतं. मतदान केल्यानंतर 5 ग्रॅम सोन्याचे मणीही भेटणार होते. पण म्हातारीच्या अज्ञानामुळे जसं घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा तसा स्वतःच्या डेअरीवर मारला, तसं भगवंताने मतदान करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात पाठवलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. भगवंताने तुम्हाला मतदान करण्यासाठी या मृत्यू लोकात पाठवलंय. तुमचं चिन्ह भगवंत आहे, तुमचं चिन्ह भगवंताचं नामस्मरण आहे. आणि तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं तर 5 ग्रॅम मोक्षाचा मणी तुम्हाला भेटणार आहे. पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळं भगवंत रूपी नावावर शिक्का मारण्यापेक्षा संसार रूपी डेअरीवर शिक्का मारला. त्याच्यामुळं तो या झाला फाटा बाधिकेचा. एवढा अनमोल किमतीचा नर्दे दिलाय ना महाराज. महाराज सांगतात, दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन,
तुझोडसे नाराय नाचे जीवा पण भाव रोग नाचे जीवा नाचे जीवा पण भाव रोग नाचे जीवा इंद्रिय हात पाय कान इंद्रिय हात पाय कान इंद्रिय हात पाय कान इंद्रिय हात महाराज सांगतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेने तू जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय. जीवनाचं सूत्र कधी कळणार आहे? आपण आलोय कुठून? कोहम कतमिदम जातम. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचं. आलोय कुठून? करायचं काय? जीवनाचं सूत्र तुम्हाला आणि मला कळत नाहीये. आणि ते जीवनाचं सूत्र जर सोडून घ्यायचं असेल तर तुम्हाला संतांकडे जावं लागतं. बसणारे मंडळी, तुमच्या आणि माझ्या जीवनाला सुगंध, तुमच्या आणि माझ्या जीवनाला सुंदरता संतांच्या कृपेशिवाय होणारच नाही. महाराज तुलसीदासजीने सांगितलं, बिनु सतसंग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. अरे तुमचं आणि माझं जीवन म्हणजे लोखंड आहे आणि संत म्हणजे परीस आहे. मग लोखंडाला जर असं वाटतंय माझ्या जीवनाचं सोनं व्हावं, लोखंडाला जर असं वाटतंय माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं, लोखंडाला जर असं वाटतंय माझ्या जीवनाचं हित व्हावं, तर लोखंडाने सोन्या हिया परिसाला आपल्याकडे यावं याची वाट पाहायची नाहीये. लोखंडाने परिसाकडे जायचं. आणि एकदा का परिसाकडे गेलं ना महाराज, तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीये. मानवी देहाला खरं संगत कोणाची करावं हे अजून कळलंच नाहीये. संगतीचे 3 प्रकार आहे: कुसंगत, विसंगत आणि सुसंगत. कुसंगतीने काय होतं? प्रमाण घ्या. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. बसणारे मंडळी, जन्माला येणारा कोणताच पोरगा दारूची बॉटल सोबत घेऊन येत नाही आईच्या कुशीमधून. जन्माला येणारा कोणताच पोरगा तंबाखूची पुडी घेऊन येत नाही, गुटख्याची पुडी घेऊन येत नाही, सिगरेटचं पॅकेट घेऊन येत नाही. का तो दारू पितो? का तो काय करतो? सिगरेट वरतो? का तो तंबाखू खातो? याची कारण संगत वाईट आहे. मी तर बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगेल, संगत चांगल्याची नाही करता आली तरी चालेल गाड्यानो, पण वाईटाची नका करू. संगत अशा माणसाची करा की त्यांनी एकादशीला तुम्हाला पंढरपूरला नेलं पाहिजे. जो एकादशीच्या दिवशी तुम्हाला हॉटेलवर येईल अशा नालायकाची संगत करायची. खरं सांगतोय तुम्हाला, मित्रता सुद्धा अशा माणसाची करा की तुम्ही पाप करायला लागल्यानंतर त्या मित्राने तुम्हाला अडवलं पाहिजेत. महाराज, तुम्ही पाप करत असताना जर तो तुम्हाला सहकार्य करत असेल तर तुमचा मित्र नाहीये, तो तुमचा शत्रू आहे. म्हणून खरं सांगू, ज्या ज्या लोकांनी परमार्थापासून माणसाला दूर केलं त्या सगळ्या माणसांचा त्याग करायचा सांगितलं. प्रमाण घ्या. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्य माता निंदू भरते केली. अरे ज्या बापाने परमार्थ करू दिला नाही, नरसिंह भगवंताने हिरण्यकशिपूला टर फाडलं, पण दया सुद्धा अंतकरणात भक्त प्रल्हादाची आली नाही. म्हणून बसणारी मंडळी, संगती खूप महत्वाची. कुसंगतीने काय होतं? ढेकणाच्या संगे हिरादू भंगला, कुसंगे नाडला साधू जायसा. वाईट माणसाची संगत जीवनाला कारणीभूत नाही महाराज, हानिकारक ठरते. एक वेळचा प्रसंग आहे, राजहंसाच्या घरी कावळा प्रावणा म्हणून गेला. आता कावळा सकाळी सकाळी आला म्हणल्यानंतर आगतम स्वागतम सुस्वागतम. राजहंसाने सांगितलं, काय कावळेराव, काय करू नाश्त्याला? इडली, कांदा पोहे, समोसा, काय पाहिजेत? काही नाही म्हणे, सोपं कांदा पोहे करा. कांदा पोहे वगैरे खाल्ल्याने का झाडावर दोघांचा संवाद चालू आहे. बघता बघता 12-12:30 वाजले. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता. आणि त्या देशाचा राजा विश्रांती करण्यासाठी त्या झाडाखाली आला. कुठं आला? झाडाखाली आला. आता झाडाखाली राजा झोपलाय, पण सूर्याचे किरण राजाच्या चेहऱ्यावर पडत असल्यामुळं जरा राजहंसाच्या त्या लक्षात आलं. राजहंसाने आपले पंख वर केले आणि सूर्याचे किरण आपल्या पंखावर घेतले. राजाला झोप लागली. कावळ्याचं बोलणं झालं. कावळा उठला. कावळा म्हणला, राजहंसजी, मला पुढं संध्याकाळी खूप दूर कीर्तने, मी येऊ का?
जा ना. जसा कावळा उठला पण कावळ्यानं कावळ्याचा नालायकपणा सोडला नाही. जसा कावळा उठला पण उठताना कावळ्यानं विष्ठा टाकली. काही माणसं असे महाराज ते कावळ्याच्या जातीचे, तुम्ही त्याला सप्त्याचा अध्यक्ष करा तरी ते खाणार, तुम्ही त्याला ग्रामपंचायतचा सरपंच करा तरी ते खाणार, तुम्ही त्याला दिंडीचा अध्यक्ष करा तरी ते. का लोक एवढे खादाडे मला काही कळत नाही. 1947 पासून लोकांची भूक एवढी वाढली ना, लोकांना चपाती आवडेना, भाजी आवडेना, भाकर आवडेना, कोणी गिट्टी खातंय, कोणी धरणं खातंय, कोणी चिक्की खातंय, कोणी चारा खातंय, कोण काय खाईल काही सांगता येत नाहीये महाराज. काय चाललं काही कळत नाही. 2-2, 2.5 हजार कोटी रुपयाच्या जमिनीची पावती लोक 500 भरतात. ते पोट आहे का काय महाराज? काय भिकारी लोक झाले होय. लक्ष द्या थोडं. ऐका, तिकडं जाऊ नका, कीर्तनाकडे या. तुम्ही तिकडं अजिबात जाऊ नका, माझ्याकडे या. म्हणून माणसाने अरे चिट्टी के पैरों में घुंगरू बसताय. लक्ष देऊन ऐका. चिट्टी म्हणजे मुंगी. चिट्टी म्हणजे काय? मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? चिट्टी. चिट्टी म्हणजे मुंगी के पैरों में घुंगरू बसताय. आता मुंगी किती बारीक, तिचा पाय किती बारीक, आणि तिच्या पायात बांधलेलं घुंगरू किती बारीक, आणि त्या घुंगराचा आवाज जर माझ्या देवाला येत असेल, तुम्ही सप्त्यातले खाल्लेले पैसे कळणार नाही का? तुम्ही सप्त्यातल्या लोकांच्या नवीन चपला चोरलेल्या देवाच्या लक्ष देणार नाही का? म्हणून माझी विनंती आहे, कुठं खाव, किती खाव याची अक्कल पाहिजेत माणसाला. 2 गोष्टी लक्ष देऊन ऐका माझ्या. भावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये. माणसाचं पतन होतं बरं महाराज. भावाचं खायला दुर्योधन गेला, भावाचं खायला कोण गेला? दुर्योधन गेला. 100 कौरव मेले महाराज, कोणी शिल्लक राहिलं नाही. म्हणून भावाचं कधी खायचं? ज्यानं भावाचं खाल्लं तो मनुष्य जीवनात कधीच सुखी राहू शकत नाही. आणि देवाचं तर खायचा विषयच नाही महाराज. ज्यांनी ज्यांनी देवाचं खाल्लं, कोणी पांगळे झाले, कोणी कोमात गेले, कोणी कुठं गेले, कोणी कुठं गेले. देवाचं खायचंच नाहीये. देवाला दिलं पाहिजे. देवाचं खाऊ ज्यांनी ज्यांनी देवाला दिलं, या भारतात कधीच मारवाडी जैन लोक तुम्हाला गरीब दिसणार नाही. का? त्यांनी 100 कमवले तर 40 देवासाठी खर्च करतात. आपले तर सप्त्याला गेले तरी चपला आणतात. त्याच्यामुळे 12 महिने गरीबच आहे. श्रीमंतीचा काही विषयच येत नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका. काय सांगत होतो मी तुम्हाला? कावळा. तुम्ही कावळ्याकडे या, माणसाकडे जाऊ नका. जसा कावळा उठला तसा कावळ्याने विष्ठा खाली टाकली, कावळा निघून गेला. जशी विष्ठा पडली तशी राजाच्या तोंडावर राग आला राजाला. मी या देशाचा प्रधान आहे, मी या देशाचा प्रमुख आहे, माझ्या अंगावर विष्ठा टाकली. डोळे वर करून पाहिलं तर राजहंस बसला होता. धनुष्य काढला, धनुष्याला बाण लावला. बुंग करत जसा बाण गेला तसा राजहंसाच्या काळजात पडला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये राजहंस खाली पडलाय. शेवटचे श्वास मोजतोय. प्रधानजीने पाहिलं, ओ राजेसाहेब, ओ राजेसाहेब, काय केलंय तुम्ही? हया प्रधानजीने तुम्हाला झोप यावी म्हणून स्वतःचे पंख वर केले आणि सूर्याची किरण आपल्या पंखावर घेतले, आणि त्या राजहंसाला तुम्ही बाण मारला. प्रधानजीला सांगितले, मी मालक आहे, माझ्या अंगावर विष्ठा टाकली. विष्ठा ज्यावेळेस प्रधानजीने पाहिली त्यावेळेस प्रधानजी विचार करू लागला. अरे राजा विचार करू लागला की ही विष्ठा राजहंसाची नसून कावळ्याची आहे. राजेसाहेब, राजालाही पश्चाताप झाला. माझ्या छोट्याशा चुकीमुळे एका निष्पाप प्राण्याची हत्या झाली. पण राजहंस मनातल्या मनात विचार करत होता, चुकी प्रधानजीची नाहीये आणि चुकी राजाची नाहीये. माझ्यासारख्या माणसाला कळालं नाही संगत कोणाची करायची. मला कळायला पाहिजे होतं ना कोणाला पोहे खाऊ घालायचे. मला कळायला पाहिजे होतं ना कोणाला पार्टी द्यायची. तसे या जगामध्ये अनेक चांगले चांगले राजहंस आहे. पण बसणारी मंडळी, तुमच्या आजूबाजूला बरेचसे डोमकावळे बसलेले बरं, बिना माळकरी धाब्यावर चरणारे. अशा कावळ्यापासून सावध राहा. ते तुम्हाला कधी माळा तोडायला लावतील सांगता येत नाहीये. पण कुसंगती तुमच्या अजिबात कामाची नाही. कुसंगती कामाची नाहीये. एक कुसंगती झाली, दुसरी विसंगती. विसंगती परमार्थातही नको आणि विसंगती संसारातही नको. संसारातली विसंगती कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. म्हणून कुसंगती कामाची नाही, विसंगती कामाची नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी संगती ती सुसंगती. महाराज सांगतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी
करे तेरी अच्छी बनेगी. अरे साधूच्या सहवासात गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये चेंजेस होतो, बदलतोय. कोणाचं उदाहरण आहे? अरे जो वाल्ह्या माणूस भेटला की त्याला मारायचा आणि दगड उचलायचा आणि कुठं टाकायचा? राजनाथ टाकायचा. असे 7 राजन भरले होते, एवढे माणसं मारले होते. खरं सांगा, वाल्या कोळ्या इतकं पाप करणं होईल का आपल्याला? अरे लग्न झाल्यापासून बायकोच्या थोबड्यात मारायची हिंमत नाही झाली आपली, आणि माणसं कधी मारणार आहे आपण? तिनं नुसते डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतं. हे घरातलं वजन आहे गड्या आपलं. आपण काय बायकोला मारू शकतो, काय कानाखाली मारणार, काय जीव घेणार? पण एवढा मोठा राजा रावण, नारदजीची भेट झाली. ए वाल्या, अरे ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, शेवटी कोणीच कामी येणार नाही रे. एवढा भावला मारतो सत्संगांत करणाला. कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादे. बोलिला वाल्मिक तैसे वर्तुनी दावीन. एवढा नसतो, विको कमी ठेव. नामा मने वर्तुनी दावीन नामा मने. मग या जगाचा आद्य कवी, या देशाचा आद्य कवी एक डाकू होता, आणि तो डाकू जर वाल्याचा वाल्मिक झाला तो कोणामुळं? संगतीमुळं. गोपाळ भगवंताकडे गेले. भगवंता, इतक्या दिवस आम्ही जे पाहत होतो आमचं जीवन वाया गेलं, पण तुझी संगती आमच्या जीवनामध्ये जेव्हापासून झाली ना, आमचं जीवन निश्चिंत झालंय अभंगाचं. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात, तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. संगती अशा माणसाची करा की जीवनामध्ये मनुष्य निश्चिंत झाला पाहिजे. निश्चिंत होतं म्हणजे काय हो? जीवनात कोणत्याही प्रकारची चिंता न राहणं, याला काय म्हणतात? निश्चिंत होणं. अरे चौथी याचे ठाई काही करण्याची काही निश्चिंत झालेलं आहे. आता निश्चिंतेने पावलो खुंटली धावा तृष्णेची. बसणारे मंडळी, निश्चिंत होणं म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता माणसाच्या जीवनामध्ये न राहणं.
आता माणसाच्या मागं काय काय चिंता असेल बाबा बाबा बाबा. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. बसणारे मायबाप, देव असा एक चतुर माणूस आहे महाराज. देवानं प्रत्येकाची कुठं ना कुठं चाबी स्वतःजवळ ठेवलेली आहे. काय कराल काही सांगतात नाही. खुटी म्हणतात त्याला. काय म्हणतात? खुटी. देवानं प्रत्येकाच्या खुट्या स्वतःजवळ ठेवलेल्या आहे. काही काहीकडे संपत्ती एवढी दिली बाबा 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 बाबा, एवढी प्रॉपर्टी की देश नाही, महाराष्ट्र नाही, अख्खं जग बसून खायला एवढी प्रॉपर्टी आहे. पण शारीरिक समाधान अजिबात नाहीये. काही काही माणसाला 5-5 कारखान्याचा चेअरमन करतो देव. कारखाने मालकीचे चेअरमन स्वतः. पण चहा पाहिली तरी शुगर वाढते. देव म्हणे खुर्चीवर बसायचं, साखर खायची. साखर विकली तर चालती पण खायची नाहीये. बऱ्याचशा श्रीमंत लोकांच्या घरी जेवणाचा प्रसंग येतो आम्हाला. आम्ही जेवायला बसलो की आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात आणि त्या मालकाच्या ताटात 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. आपण म्हणावं साहेब खा ना, ते म्हणतं छे छे जमत नाही. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे जमत नाही. तो म्हणतो महाराज डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2. देव म्हणे पैसे खायचे, अन्न खायचं नाही. अरे कसं कठीण आहे महाराज. भारतातले जेवढे काही श्रीमंत लोक आहेत त्यांना कोणालाच पोरं नाही, प्रत्येकाला पोरी आहे. नावं सांगू का 2-4 पुढे यायचे? पाठ आहे तुमच्या, मला काही सांगायची गरज नाही. भारतातले सगळ्यात श्रीमंत लोक त्यांना कोणालाच पोरं नाही, प्रत्येकाला पोरी आहे. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे त्यांना वारसदार नाहीये. आणि तुम्ही तुमचं रेल्वे स्टेशन कुठं इथं जवळपास कराडला आहे. कराडच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पहा ना त्या भिकाऱ्यांचा मेळ. सकाळी वडापाव खातं, संध्याकाळचा वडापावचा मेळ नाही तरी वर्षाला एक पोरग बी एवढं गुडगुडीत. ना त्याला कोरोना होत, ना त्याला डेल्टा होत, ना त्याला म्युकर मायक्रोसिस होत. अहो डेंगूच्या डासापाशी झोपतो तरी डेंगूचा डास याला चावत नाही. डेंगू विचार करतो याला चावावं तर मला होईल. त्याच्या देवाचं गणित उलटच आहे महाराज. देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी अपूर्ण ठेवलंय, परिपूर्ण फक्त देव आहे. ऐका बसणारे मंडळी माझं कीर्तन. अरे देवानं तुम्हाला दुःखी ठेवलंय म्हणून तर तुम्ही कीर्तनात येऊन बसले ना रे. तुम्ही अपूर्ण आहे म्हणून तो मंदिरात जाता. तुमच्या मनासारखं जर सगळं झालं तुम्ही देवाला मानसाल. अरे तुम्ही सप्ते बंद करसाल, मंदिराला कुलप लावसाल, एवढे अवघड माणसं आहे तुम्ही. तुमच्याजवळ थोडे पैसे आले, तुम्ही देवाला आणि संताला मानायला तयार नाही. सगळं जर आपल्या मनासारखं झालं, मनासारखं ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा कोणीतरी. आपण ठरवलं की आपल्याला असं असं करायचं, मग ठरवून ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी ठरवणारा कोणतरी आहे. मग त्याच्या सत्तेमध्ये सत्य माना. जीवनामध्ये दुःख होण्याचं कारण आहे. महाराज सांगतात ओ मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. किती गोडे. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी आ रही है, करता नहीं हूँ कुछ भी मैं, करता नहीं हूँ कुछ भी, सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. जे चाललंय ना गड्यांनो ते देवाच्या सत्तेनं चाला. आपल्या सत्तेनं बायको चालत नाही तर बाकी जग कसं चालेल महाराज. त्यामुळे आपण आपल्या सत्तेनं काहीच समजायचं नाही. चाले हे शरीर कोणाची देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. म्या बोलविल्या वे तुझ्या
चाललं तर त्याच्या सत्तेमध्ये सत्ता मानायला शिका. तुमच्या जीवनामध्ये चांगलं सुद्धा देवाच्याच नशिबान होणार आहे आणि वाईट सुद्धा. आपण कोण आहे महाराज? तो तुमचं सगळी भोगतो न गडे करावे ते म्हणे समाधान. ज्याचं ठरलेलं आहे तो जाणारे. लोकांच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेले की लोक म्हणतात महाराज माझ्या वडिलाला हृदयविकाराचा झटका आला हो. अर्ध्या तासात जर पेशंट सांगलीला गेला असतं तर वडील वाचले असते. अरे हा मोठा गोड गैरसमज आहे गड्यानो. ही तुमच्या मनाची धारणा आहे. डॉक्टर जवळ असून सुद्धा पेशंट जगत नाही ना अर्ध्या तासाचं काय घेऊन बसले. 3 मित्र होते. नवीन पल्सर घेतली 1.5 लाखाची आणि 80च्या स्पीडनं कुठं चालले? विट्याला चालले. सिमेंटचा रोड आहे, 1 नंबर रोड आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, पुढं जायचंय आपल्याला. 3 जण मित्र आहे. नवीन पल्सर गाडी घेतली. 80च्या स्पीडनं एका ट्रकला धडकले. समोरासमोर धडकले. कुठं धडले? समोराच्या समोर धडकल्यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, सगळ्यात जास्त कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? तुम्ही ट्रकला धडकले नाही कधी? म्हणजे माहिती नाही का? अनुभव नाही तुम्हाला? जे धडकले त्यांना विचारून पहा. आता समोरासमोर ट्रकची जर धडक झाली, एकदम सिंपल आहे ना, काही जास्त अवघड उत्तर नाहीये. अरे 2 व्हीलरची ट्रकची समोरासमोर धडक झाली तर पुढच्याला जास्त लागलं पाहिजे मागच्याला का मधल्याला? हो पुढच्याला. आता हा माईक जर माझ्या अंगावर पडला तुम्हाला लागेल का मला? इतकं याच्यापेक्षा किती सोपं करून सांगायचं? समोरासमोर धडक लागल्यानंतर सगळ्यात जास्त कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला. पण काय नशीब असतं पहा महाराज, ज्याचं मरण जवळ आलं ना, पुढचं उडून पडतं शेतात त्याला काही लागत नाही, मागचं शेतात पडतं त्याला खरवंड पडतो फक्त, त्याला काही लागत नाही, आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. इथं काय लावणार तुम्ही आता? इथं हेच लावा, ज्याचं आलं ते कीर्तनात असो, ज्याचं आलं ते विमानात असो. पाठीमागं अहमदाबादला ती विमान अपघात झाला, सगळे लोक मेले, एकट्यांका ते अमृत पेलं होतं का? अरे सगळे जळून बसले. काय त्याची ती खुर्ची निष्ठावून ते डायरेक्ट खाली येऊन पडा. ज्याच्या नशिबात जगणं आहे ना ते जगणारच आहे. आणि ज्याच्या नशिबात कोरोनाच्या काळात काही गोष्टी लय वाईट झाल्या महाराज. कोरोनाने सगळे लोक संपवले. महाराज गेले, उद्योगपती गेले, राजकारणी गेले, सगळे गेले. पण कोरोनावर माझा एक आरोप आहे महाराज, कोरोनावर मी केस ठोकणार आहे. तुम्ही म्हणसाल महाराज का? कोरोनाच्या काळामध्ये जे मरायला पाहिजे होते ते नाही मेले हो. ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला महाराज, त्यांचा 70 स्कोर असून सुद्धा ते घरी आलो हो. आणि ज्या बिचाऱ्याने गोरगरिबाला मदत केली, सत्याला सहकार्य केलं, अशा माणसानं नुसतं सर्दी आणि खोकला व्हायचं निमित्त झालं. जसं हॉस्पिटलला गेलं तसं परत आलंच नाही महाराज. आणि खरं सांगू का, चांगले माणसं जर सर्वांना आवडतात तर देवाला का नाही आवडू? अजून एक वाक्य लक्ष देऊन ऐका. चांगल्या माणसाला आयुष्य खूप कमी आहे महाराज. धर्मवीर संभाजीराजांचं आयुष्य पहा, स्वामी विवेकानंदांचं आयुष्य पहा, माझ्या ज्ञानोबरायचं आयुष्य पहा, अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य पहा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं आयुष्य पहा. ज्यांचं कार्य मोठं त्यांना आयुष्य कमी, आणि जे सगळ्यात वाईट अख्खं गाव त्याच्या मरणाची वाट पाहतं पण ते मरत नाही. हा जगाचा नियम आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका. संगत केल्यानंतर जीवनामध्ये निश्चित माणसाच्या जीवनात काय होती? निश्चिंती होती. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. ठीक आहे महाराज. निश्चिंती होण्याचं कारण आतापर्यंत जे आम्ही पाहत होतो ते सगळं विषय सुख होतं, पण तुझ्या संगतीत जे प्राप्त झालं तसं आम्हाला कधीच मिळालं नाही. अभंगाचं दुसरं नाही देखील ते मिळे हो, नाही देखील ते मिळे हो, नाही देखील ते मिळे, देखील ते मिळे हो, नाही देखील ते मिळे हो.
म्हणजे कोणत्याही प्रकारचा ताण राहिला नाही, कोणती चिंता राहिली नाही. फायदा काय झाला? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अरे आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की माया हो, शांत बसा थोडं घरी जा. आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की विषयामध्येच आनंद आहे, पण विषयाचं भोग किती जरी भोगलं तरी मनुष्य तृप्त नाही होऊ शकत महाराज. अरे अग्नीमध्ये किती तृप्तता, तूप टाकलं म्हणजे अग्नी तृप्त होईल का? असं इंधने मला इंधने मला विषय सेविता कोण तृप्त झाला? 80,000 बायका होत्या रावणाकडे. किती? 80,000 बायका असताना सुद्धा रावणाची वक्रदृष्टी माझ्या सीताई साहेबाकडे गेली ना. विषयाने कोणी तृप्त झाला नाही. अरे जगातला किती सुंदर जरी मोबाईल तुम्ही घेतला आणि तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडे पाहिला की विषय मावळतो महाराज. बरोबर आहे का नाही? आता मी इंडियावर गाडी घेऊन आलो, बरोबर आहे का नाही? पण मी आमच्या पंढरी भाऊच्या गाडीत बसल्यानंतर माझं सुख वाढलं ना, दुःख वाढलं. मला तिच्यापेक्षा हिच्यात आराम जास्त आहे. बरं तिच्यात जरी बसलो तरी तिला दोन्ही बाजूनं सनरूप आहे. सनरूप जर उघडल्यानं वर पाहिलं तर हेलिकॉप्टर पाहिल्यानंतर तिचंही दुःख निवारण होतं. आपल्यापेक्षा दुसरं पाहिलं की माणसाचं दुःख मावळतं, हा जगाचा नियम आहे. म्हणून बसणारे मंडळी, संसार करत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे कधीच पाहायचं नाही. ते यूट्यूबला प्रवास करत असताना कधी कधी रात्री झोप येत नाही, मग काहीतरी व्हिडिओ पाहत बसावं. काल ते व्हिडिओ पाहत बसताना ते नीता अंबानीचं वर्णन आलं महाराज. 3.5 कोटीचा मोबाईल म्हणतात बा, आपण तर काही पाहिला नाही, पण असेल काय सांगावं. ती एका टायमाला 3.5 लाखाचा चहा पिती माया हो. 20,000 रुपये लिटरचं पाणी पिते. आता काय त्या पाण्यात माहित नाही, म्हणजे मरती का नाही तेच काही सांगता येत नाही. म्हणजे पाणी पिल्यावर मरणार आहे का नाही काही सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ते पाणी पिल्यावर किती दिवस जगते काही आपल्याला काही माहितच नाही त्याचं. आता 3.5 लाख रुपयाचा चहा पिती माया होती. आपण तिचा विचार करून जमल का? आपण एका पत्तीमध्ये 4 वेळेस उकळतो, फक्त पाणी चेंज असतं आपलं. मग आपण तिचा विचार करायचा. तिने एकदा सँडल घातली की परत घालत नाही, एकदाची साडी घातली की ती परत ती साडी घालत. मग तिचा विचार आपण करायचा नाही. आपण विचार करायचा आपलं कपाट भरून साड्या आहे. या जगामध्ये अशा काही मायमावल्या की त्यांना 2 साड्या सुद्धा नशीब नाहीये महाराज. मग त्या मायमावलीकडे पहा, तुम्ही आनंदात रासाल. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं की माणसाचं दुःख सुरू होतं. अरे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. नाथ बाबा सांगतात, कोणे दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. एक दिवस तुमच्या देवाच्या कृपेने असेल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल, पण एक दिवस असेल की पायी चालताना पायामध्ये चप्पल नसेल. सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा इच्छा माझ्या माऊलींची जे, आणि पायी चालताना पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची. असं समजा जीवनात दुःख होणार नाही. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळ म्हणले, देवा तुझ्यासोबत बरं आहे. आमचं कसं आहे माहिती आहे का? घरी ताकाचे सरोवर. ताक म्हणजे काय? आसार आहे महाराज. ज्यावेळेस माय मावल्या मंथन करतात, काय करतात? मंथन करतात. आणि ते मंथन करत असताना त्याच्यातलं लोणी बाहेर काढतात. लोणी बाहेर काढल्यावर खाली काय राहतो? हा, त्याचा काय विचार आहे? पेलं तर पेलं, नाही तर फेकू नाही दिलं. तसं संसारातले जेवढे काही विषय तेवढे सगळे आसार आहे. फलकट होतो संसार येते सार. पण देवा तुझ्या संगतीत आल्यामुळं काय झालं? येथे नवनीताचे पूर. आणि एवढं सगळं असताना देवा आता तू आम्हाला इथून काढून दिलं तरी आम्ही जाणार नाही. तू कोबरा शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता.
तुका मनी आता आम्ही नवजो दबडिता आम्ही नवजो दबडिता आम्ही नवजो हे आम्ही नवजो दबडिता आम्ही नवजो दबडिता आम्ही नवजो 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 दबडिता आम्ही नवजो जीवनात निश्चिंती प्राप्त होते, चिंता नाहीशी होते. जे कधी न पाहायला भेटलं असं शाश्वत सुख आम्हाला प्राप्त होतंय. कधी न आटणारा जो आनंद आहे तो जर आम्हाला मिळत असेल देवा, आता मी तुम्ही आम्हाला काढून दिलं तरी आम्ही इथून जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार तुतारेन काढता आणि त्या तोंडानं काढताय हे विशेष नाही त्याचं. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता त्याच्यामुळे आवाज केला नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. ऐका. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कोटवर
सुसुधिंगाना. गवळणी विचार करायच्या, बाई आतापर्यंत तर गोकुळामध्ये कधी चोऱ्याने झाल्या, पण या नंदबाबाला पोरग झालं तेव्हापासून चोऱ्या वाढल्या. बरं नंदबाबा काय एखाद्या ग्रामपंचायतीचे सदस्य थोडे होते. एकट्या नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. किती गायी होत्या? 9 लाख गायी. सगळ्या गवळणी यशोदेकडे गेल्या. यशोदे, तुझ्या पोराला समजून सांग, रात्री आमच्या घरी येतं आहे, दूध तूप लोणी खातंय, बरं खाय नका त्या दुधाची नासोडी करते. यशोदा म्हणली, ऐका ना, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता घराने ग, गोकुळच्या नारी सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजागे, गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही 12 घरच्या 12 गे, गोकुळच्या नारी. अशा अनेक प्रकारच्या खोड्या माझ्या भगवंताने केल्या. महाराज सांगतात, तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई, काय केली करणी, तिसरी आली धावोनी बाई, काय केली करणी. पतीची काढी माझी वेणी, रोजीसी काटते बाई कोणा केल्या. महाराज सांगतात, आवरी आवरी आपुला काना हो, नासी येल्या आमुच्या सुना, अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना काना काना, हे तू आमुचे गरासी, धमकावी तोले की सुनासी, कोठे लोणी सांगा मासी, न सांगता वासुरे सोडी बिदिसी, आपण खातो दही दूध तूप लोणी, हात पुसतो सुनेच्या मुखाला गोनी, एका जनार्दनी करी करणी, जातो पळोनी ते तोनिया. अशा अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताने केल्या. आणि खोड्या करत असताना यशोदेला कळालं, बाई पोरग विचित्र आहे. आणि पोरग विचित्रपणा करायला लागलं, बापाकडे 2च पर्याय असतात, एक तर त्याला संस्थेत टाकतात, एक नाही तर त्याला हॉस्टेलला टाकतात, 2. यशोदेने सांगितलं, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी घेऊन जाय खेळे नंदाचा काना, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. किती खेळ खेळले. हा मामा पोरा हा मामा, मरी वाजे मामा, हा मामा पोरा हा मामा, मरी वाजे मामा, हा मामा पोरा हा मामा, मरी वाजे मामा, हे हा मामा पोरा हा मामा, मरी वाजे मामा, हा मामा पोरा हा मामा, मरी वाजे पोरा हा मामा, घुमरी वाजे मामा, मामा पोरा हा मामा, घुमरी वाजे मामा. हा मामा पोरा हा मामा, घुमरी वाजे मामा. घुमरी वाजे मामा, मामा पोरा हा मामा, घुमरी वाजे मामा. संपायच्या अगोदर स्टेज खाली नाही आलं पाहिजे ना. अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर गोपाळ म्हणले, देवा
चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन पायी पिटी झाला लक्षण देवा 12:30 होऊन गेले रे. तू काहीतरी हॉटेलून नाश्ता बिष्टा करून आला असेल. मी म्हणलं मी 10 उठलो काहीच खाल्लं नाही. जसं आलो तसं इथं चहा घेतलाय. मग तेव्हा भूक लागली ना रे. आता पुढे ही बहुत करणे आहे. पुढे लांबचा प्रवास आहे. मग सगळ्यांच्या सिदोऱ्या एकत्रित केल्या, सगळ्यांच्या गायी एकत्रित केल्या आणि पहिला काला माझ्या भगवंतानी यमुनेच्या किनारी केला. बिभ्रत बेनुम जठरपटयो शृंग वेत्रेच्या कक्षे वामे पानमसलम तत्फलांगिली श्रुतिष्ठन मध्ये सुपिरी सूर्यो हा सयन्नर्म विश्वई स्वर्गे लोके मिषदी भुभुज यज्ञ भूक बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच काला माझ्या ज्ञानोबरायाने वाळवंटात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा दान राजा गोपाळा सेलाया. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हो तोच काला ज्ञानोबराने याच्या वाळवंटात केला आणि तोच काला सकल संत साधू मंडळीच्या आशीर्वादाने आपल्या गावामध्ये म्हणून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केले. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे मायबाप. काल्याचं कीर्तन तर आहेच पण वैकुंठवासी आमचे सुबराव विठोबा मस्के आमच्या पंढरीदादांचे वडील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. वेगळं श्राद्ध करण्यापेक्षा काल्याच्या दिवशी आपल्या बापाचं श्राद्ध केल्यानंतर कालाही होईल आणि सर्व गावकऱ्यांना आनंदात प्रसाद खाता येईल म्हणून एवढा सुंदर उपक्रम आमच्या पंढरीनाथ भैयाने केलाय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. 2 मिनिटं सांगतो गड्यांनो. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ना त्या दिवशी निश्चित तुम्ही पोरके होसाल. काय असतं देवाचं गणितच कळत नाही. संघर्ष करून आपले लेकरं मोठे करायचे. संघर्ष करून मला पंढरीनाथ भैयाने सांगितलं आमच्या शिक्षणासाठी आम्हाला गावात ठेवलं नाही सांगलीला ठेवलं म्हणे महाराज. बरोबर आहे का नाही. पोरं चांगले शिकले पाहिजेत. आपण जरी अडाणी राहिलो तरी पण मुलं चांगले शिकले पाहिजे, त्यांचं भविष्य घडलं पाहिजे. पण मला दुःख वाटतंय की आज एवढं मोठं पंढरीनाथ भैयाने ऐश्वर्य निर्माण केलं. महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर टॉप 10चे आहे त्याच्यामध्ये पंढरीनाथ दादाचं एवढं प्रेमानं नाव घेतलं जातं. आज एवढं मोठं वैभव निर्माण झालं, एवढा मोठा वटवृक्ष निर्माण झालाय. पण तो वटवृक्ष पाहायला वडील नाही याचं दुःख प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असतंच महाराज. एक सांगू तुम्हाला, सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सचिन तेंडुलकरांना मीडियाने प्रश्न केला, सचिनजी आज तुम्ही क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठे माणसं आहात, काय वाटतंय तुम्हाला? सचिनच्या डोळ्याला धारा लागल्याने सचिन तेंडुलकर सांगतो, अहो आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे. मला भारताने भारतरत्न पुरस्कार दिला. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे अख्खं गाव म्हणू द्या माणूस लय चांगला आहे, अख्खं गाव म्हणू द्या पोरग लय चांगलं आहे, पण बापानं ज्या दिवशी मायेनं पाठवून हात फिरवला ना महाराज, ते प्रेम काहीतरी वेगळं असतं. अरे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये. राजा रडायला लागला. मग जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहात, मग रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेच्या लाडक्या राजाने आपल्या मायला सांगितलं, माय मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. लोक म्हणतात आईने उपकार माणसावर केलेले, मलाही मान्य, मी दररोज आईच सांगतो, पण आईपेक्षा बापाचे उपकार खूप आहे, फक्त बापाचे उपकार दिसत नाही महाराज. आई मला रुपया दे म्हणल्यानंतर खिशातून पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. लक्ष द्या, आई मला रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण तुमच्याने माझ्या शाळेची लाख लाख रुपये फी भरणारा बाप तुम्हालाही कळला नाही मलाही कळला नाही. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगानं तिचं कौतुक केलं. ए आई
अगं मला भूक लागली म्हणून ताट वाढणाऱ्या आईचं कौतुक सर्व जगानं केलं रे बाबा नो. पण रात्री थंडीच्या दिवसात रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी देणारा बाप तुम्हालाही कळला नाही ना मलाही कळलं नाही. माझं पोरगं नोकरीला लागलं पाहिजेत म्हणून रडणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण माझं पोरगं नोकरीला लागलंच पाहिजे त्यासाठी 10-10, 20-20 लाख रुपये 3 रुपये टक्क्यानं काढून पुढाऱ्याच्या पाया पडणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. अरे कधीतरी बापाचं महत्व कळलं पाहिजेत ना महाराज. म्हणून खरं पंढरीनाथ भैया तुमचे वडील ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी हा कार्यक्रम पाहत असेल, हे सगळं वातावरण पाहत असेल तर मी तरी नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या बापाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असतील. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. निश्चित 2 हात वर केले असतील तुमच्या बापाने आणि तुमचा बाप मनातल्या मनात विचार करत असेल अरे इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही, इथं जिवंतपणी पोरं मायबापाला सांभाळत नाही, इथं जिवंतपणी पोरं मायबापाला व्यवस्थित बोलत सुद्धा नाही. पण मी जाऊन एवढे दिवस झाले तरी पोरगं दरवर्षी माझी पुण्यतिथी एवढ्या थाटामाटानं करतं. निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. देवाचा आशीर्वाद नाही घेतला तर चालेल पण जीवनामध्ये मायबापाचा आशीर्वाद घेतला पाहिजेत बरं महाराज. अरे कोणाचाही शाप घ्या पण मायबापाचा शाप घेऊ नका. कारण सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. अगदी काही अंतरावर विश्वातलं सगळ्यात सुंदर देवस्थान म्हणजे पंढरपूर आहे. तो बाबा एवढे दिवस झाले कट्यावर हात ठेवू नये. काय केलंय पुंडलिकाने? काहीच नाही, फक्त मायबापाची सेवा केली. आणि त्या बापाच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला आहे. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असं गायन केलं आमचा मयूर भैया आहेत. आम्ही लहानपणी शाळेत होतो बरं शिवाजीदादांनी, आम्ही क्लासमेट आळंदीला सोबत होतो. आमचे शिवाजी दादा आहेत आणि ज्यांच्यामुळे तुमचा भेटीचा योग आला. अख्ख्या महाराष्ट्राचा एक लाडकं वैभव असणारा आमचा ओमकार भैया दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तब्येत बरोबर नाही आहे, डॉक्टरनं सांगितलं 1 महिना कीर्तनात उभं राहायचं नाही आहे, अजिबात कोणाला बोलायचं नाही. तरीसुद्धा पंढरीनाथ भैयाच्या प्रेमास्तव आले बरं ते. नाही तर त्यांना मी सांगितलं होतं, रागवलं होतं, मला कशाला येतो तुम्ही करून घेतो ना कीर्तन. नाही म्हणे पंढरीनाथ दादा 4 वर्षापासून तुमचं कीर्तन घ्यायचं आहे त्यांना आणि ह्या वर्षी कसं तरी ते जमलं म्हणून मी तिथं येतोय. म्हणून ओमकार दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला माझे परम मित्र आमचे विठ्ठल दादा आहेत. दादाचं काय नाव आहे? मयूर भैया आहेत. मयूर दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. मग यांचं नाव काय? रेवणनाथ बाबा की जय हो. ते नवनाथात एक दुसरा नाथ आहे, रेवणनाथ भगवान की जय. आमचे रेवणनाथ दादा आहेत. आळंदीत आमच्या समवेत असलेला आमचा विठ्ठल भैया आहेत. सर्वच मंडळी तुम्ही सर्वात सुंदर धन्यवाद द्यायचे माईक सिस्टीमवाल्या दादाची. एकदा टाळी वाजवा त्याच्यासाठी. 600 किलोमीटर प्रवास करून आलोय, सकाळी 4ला आलोय, तरी सुद्धा येत किंचितही त्रास नाही झाला. अगदी 100 पैकी 150 मार्क दादा तुला, बरोबर आहे का नाही? कोणी जर तुझ्या माईक सिस्टीमला नाव ठेवलं त्याला माझं नाव सांगता पुरुषोत्तम पाटलानं मला मार्क दिले म्हणा, तू कोण आहे? कारण की माईक मधलं आम्हाला जेवढं कळतं तेवढं कोणाला कळत नाही महाराज. कारण दररोजचे 3 माईकवाले बदलतो आम्ही, बरोबर आहे का नाही? म्हणून अगदी सुंदर माईक सिस्टीम आहे. माईकचा एक नियम आहे महाराज, माईक सिस्टीमवाल्यानं जर धंदा म्हणून माईक लावला तर माईक लागतच नाही. त्यानं प्रेमानं लावला पाहिजेत. आणि गायकाविषयी, कीर्तनकाराविषयी, वादकाविषयी त्याच्या अंतकरणात प्रेम असेल तर त्याला प्रेम ओततो तो, आणि प्रेम ओतलं की माईक एकदम चांगली लागते. म्हणून दादाला द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आमच्या समवेत आलेले आमचे शंकर शास्त्री आहेत, आमचा टिलू दादा आहेत, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या आई मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. अगनभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो